आता हे जे नॉर्मली काय असतं की ई वे बिल हे कशासाठी म्हणजे काढले जातात पहिले तर. ठीक आहे. तर पहिले काय व्हायचं की विदाऊट टॅक्स पेमेंट करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल पोहोचवला जात होता. आणि त्यावेळेस काय व्हायचं की त्यांना चेक करण्यासाठी फक्त चेकपोस्ट असायच्या, कोणते टोल नाके वगैरे. करेक्ट? टोल नाके. पण पण तसं काहीच त्याच्यावर कंट्रोलच नव्हता, की ते करणार कसं, जाणार कसं. करेक्ट? तर हा. मग यांनी काय केलं, की त्यांनी मग काय केलं, ई वे बिल काढून टाकलं जीएसटी मध्ये. कारण पहिले काय व्हायचं, सर्व्हिस टॅक्स वेगळा, वॅट वेगळा, वॅटचे नियम वेगळे, सर्व्हिस टॅक्सचे नियम वेगळे, बरोबर. पण आता काय झालं, दोन्ही एकत्र झाल्यामुळे त्यांनी एकच नियम काढला सगळ्यांसाठी. आणि याच्यावर काय झालं, भरपूर सारा मग कंट्रोल झाला. आणि ई वे बिल जे आहे ना, ई वे बिल हे तुम्हाला प्रत्येक इनव्हॉइस सोबत अटॅच करून टाकलेलं आहे आता. हो. म्हणजे विदाऊट इनव्हॉइस, विदाऊट ई वे बिल तुम्ही माल सप्लाय करू शकत नाही. आणि हे पर्टिक्युलरली गुड्स साठी असतं, बरोबर आहे. हो. येस सर. गुड्स साठी आहे, सर्व्हिस साठी ई वे बिल लागत नाही. मी तुम्हाला सर्व्हिस देतोय, त्याच्यात ई वे बिल कसं काढणार, बरोबर आहे. त्याच्यात ट्रान्सपोर्ट थोडी होते आहे काही. जेव्हा जेव्हा गुड्स ट्रान्सपोर्ट होतात त्यावेळेस ई वे बिल कंपल्सरी आहे. ओके. येस. तर त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय आहे याच्यामध्ये की ई वे बिलचं डिस्टन्स किती असायला पाहिजे, बरोबर आहे. एक एक कंडिशन आहे की डिस्टन्स किती असायला पाहिजे, आणि दुसरी कंडिशन आहे किती किती रुपयाच्या वर ई वे बिल लागतं. म्हणजे एक आलं डिस्टन्सची लिमिट आणि दुसरी आली अमाऊंटची लिमिट, म्हणजे इनव्हॉइसची व्हॅल्यूची लिमिट. ओके. ओके. हा. तर आता आपण त्याच्यावर येऊया की किती एक्झॅक्टली किती रुपयाचा विषय असतो तो. तर त्याच्यात आहे की 50 किलोमीटर पर्यंत, किती, 50 किलोमीटर पर्यंत महत्वाचा विषय. 50 किलोमीटर पर्यंत, व्हिडिओ बंद करतो. तर डिस्टन्स जर 50 किलोमीटर पर्यंत असेल, किती, 50 किलोमीटर पर्यंत, ओके, तर तो तिथपर्यंत आपल्याला ई वे बिल लागत नाही. हा, 50 किलोमीटर पर्यंत जर डिस्टन्स असेल तर ई वे बिल लागत नाही. पहिले ते 10 किलोमीटर होतं, आता ते काढून टाकलेलं आहे. ठीक आहे. ओके. गुड्स दॅट आर मूव्ड इनसाइड द स्टेट, महत्वाचा शब्द आहे काय, इनसाइड दी स्टेट. इनसाइड स्टेट. हा, इनसाइड स्टेटचा विषय चालू आहे. ओके. म्हणजे काय म्हणतो आपण, इनसाइड स्टेटला काय म्हणतो, इंट्रा स्टेट. येस. इंट्रा स्टेट, जिथे सीजीएसटी आणि एसजीएसटी लागतो. करेक्ट. हो. त्याचा जर किलोमीटर 50च्या आत असेल तर तुम्हाला ई वे बिलची आवश्यकता नाही. ओके, डन पॉइंट. हो. आता दुसरं येऊया आपण याच्यावरती, अमाऊंट वरती येऊ द्या, कारण ते दोन्ही सोबत सोबत चालले पाहिजे. आता जे व्हॅल्यू कन्साइनमेंट आहे गुड्सची, ती किती असायला पाहिजे. व्हॅल्यू ऑफ इनव्हॉइस व्हॅल्यू म्हटलंय बघा, सिंगल इनव्हॉइसचा विषय चालू आहे. ओके. हो. हा, सिंगल एक्सीड 50,000 रुपये. ओके. 50,000पेक्षा जर जास्त जात असेल तर तुम्हाला 100% आणि 50,000च्या वर आणि 50 किलोमीटरच्या वर जर असेल तर तुम्हाला 100% ई वे बिल काढावं लागेल. ओके. हो. or if a vehicle carries a goods against a multiple invoice, म्हणजे बरोबर आहे ना. आता फॉर एक्झाम्पल एखादी ट्रक आहे आणि त्या ट्रक मध्ये वेगवेगळे इनव्हॉइसेस आहेत, मल्टिपल इनव्हॉइसेस आहेत, बरोबर. मल्टिपल इनव्हॉइसेस आहेत. देन ऍग्रीगेट इनव्हॉइस, त्या सगळ्यांची व्हॅल्यू मिळून जर 50,000च्या वर जात असेल तर ई वे बिल काढावं लागेल. याचा अर्थ काय, सो इफ ईदर ऑफ द अबव पॉइंट इज सॅटिस्फाईड द युजर शुड जनरेट अ ई वे बिल. आता इनव्हॉइस व्हॅल्यू म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं आहे.
इनव्हॉइस व्हॅल्यू म्हणजे काय? कारण आपण तर इनव्हॉइस व्हॅल्यूच्या हिशोबाने चालतोय ना आता. हो. नेमकं म्हणजे काय, काय इन्क्लूड होतं आणि काय इन्क्लूड होत नाही. दिस मीन्स हो. व्हॅल्यू ॲज पर द इनव्हॉइस इन्क्लुसिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल माझं आहे फॉर एक्झाम्पल 40,000 रुपयाचं इनव्हॉइस आहे, ओके, आणि त्याच्यावर 18% टॅक्स आहे. किती टक्क्याचा? 18%. तर किती झाले? 18 चोक 72, म्हणजे 7,200 रुपये टॅक्स झाला, बरोबर. हो. बिल आहे 47,200. तर कोणतं पकडणार आपण? 47,200 ऑल टॅक्सेस, इन्क्लुसिव्ह म्हणजे ऑल टॅक्सेस. 47,200 रुपये पकडणार, बरोबर. आणि 50,000च्या वर आहे का? नाही. नाही. मग ईवे बिल लागेल का? नाही. लक्षात आलं ना पॉइंट? येस सर. हा. आता महत्वाचा दुसरा पॉइंट. हा विषय क्लिअर झाला आता आपला? हो सर. ओके, ग्रेट. दोन्ही पॉइंट क्लिअर झाले आपले, की इनव्हॉइस व्हॅल्यू जी असते, कन्साइनमेंट व्हॅल्यू म्हणजे इनव्हॉइस व्हॅल्यू ही 50,000च्या वर असेल किंवा वर पाहिजे. ऍग्रीगेट जर 50,000च्या वर असेल तर होतं. आता is EA bill required if the value of shipment per customer per day. महत्वाचं आहे बरं, व्हॅल्यू ऑफ शिपमेंट, बरोबर आहे, पर कस्टमर पर डे. म्हणजे आपल्याकडे 10 कस्टमर असतील समजून, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कस्टमर आहे, ओके. आणि प्रत्येक दिवशी एक्सिड 50,000, हाऊ वी विल टेक अ मल्टिपल इनव्हॉइसेस अंडर अ सिंगल ई-वे बिल. याचा अर्थ त्यांचं म्हणणं असं आहे की माझी जी व्हॅल्यू ऑफ शिपमेंट आहे पर कस्टमर पर डे एक्सिड होते 50,000. म्हणजे फॉर एक्झाम्पल कस्टमर C1, कस्टमर C2, कस्टमर 3, C4 असे कस्टमर आहेत फॉर एक्झाम्पल, ओके. पर कस्टमर, आणि आजची तारीख आहे फॉर एक्झाम्पल 12 सप्टेंबर, बरोबर. पर डे एक्सिड ₹50,000 इफ द व्हॅल्यू ऑफ शिपमेंट पर कस्टमर पर डे. म्हणजे प्रत्येकाचा एकाचा 51,000 आहे, एखाद्याचा 52,000 आहे, एखाद्याचा 53,000 आहे, एखाद्याचा 54,000 आहे. हाऊ विल टेक अ मल्टिपल इनव्हॉइसेस अंडर अ सिंगल ई-वे बिल. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की सपोज फॉर एक्झाम्पल माझी कंपनी आहे, ओके, आणि माझ्या कंपनीत हाई एक कस्टमर आहे, हाई आहे, हाई आहे, हाई आहे, आणि प्रत्येकाचं गुड्स जो आहे तो एकाच ट्रकने जाणार आहे. लक्षात आलं? ट्रक एकच आहे पण कस्टमर वेगवेगळे आहेत, बरोबर आहे. तर मी सगळेच्या सगळे मल्टिपल इनव्हॉइसेस जो आहे ते अंडर एका ई-वे बिल मध्ये घेऊ शकतो का? तुम्हाला क्वेश्चन समजला का? हा महत्वाचा विषय समजलं सर. Here it depends whether the supplier himself is a transporter or not. म्हणजे मी स्वतःच्या गाडीने घेऊन चाललो की नाही घेऊन चाललो, म्हणजे कंपनीची गाडी आहे की भाड्याची गाडी आहे. म्हणजे कंपनीचे स्वतःचे पण ट्रक असतात ना. हो. आणि जर नसेल तर तो ट्रान्सपोर्टचा ट्रक घेतो, बरोबर आहे. येस. तर हे डिपेंड्स कशावरती आहे, तो स्वतः जो माल सप्लाय करतोय त्याचा स्वतःचा ट्रक आहे की नाही आहे. जर त्याचा स्वतःचा ट्रक आहे, जर त्याचा स्वतःचा ट्रक आहे, then he is required to generate the e-way bill for all invoices. जर माझा स्वतःचा ट्रक असेल तर मी काय करणार, एकच e-way काढणार. लक्षात आला? हो सर. आणि जर आपला स्वतःचा ट्रान्सपोर्ट नसेल तर त्यांना ऑल बिलाच्या अगेन्स्ट तुम्हाला ई-वे बिल काढावं लागेल. लक्षात आलं पॉइंट? सेमच झालं का? नाही, सेम नाही झालं. सांगतो मी तुम्हाला. हे बघा, आपलं एक्झाम्पल असं होतं की थोडा कलर चेंज करतो, पेनचा ब्लॅक घेतो आता. आपलं एक्झाम्पल हे होतं
की माझ्याकडं दोन ऑप्शन आहे. ओके, माझ्याकडं कस्टमर C1 आहे, C2 आहे, बरोबर. माझ्याकडे कस्टमर C1 आहे, C2 आहे, C3 आहे, C4 आहे, बरोबर आहे. हा. आणि या सगळ्यांचा माल जे आहे ना, सगळ्यांचा माल हा माझ्या म्हणजे कंपनीच्या ट्रकनी चाललेला आहे. हम्म. कंपनीच्या ट्रकनी चाललेला आहे. तर मी एकच ईवे बिल काढणार, सिंगल एकच ईवे बिल काढणार. हा. जर कंपनीचा ट्रक नसेल, जर कंपनीचा ट्रक नसेल तर मला C1 चा वेगळा काढावा लागेल ईवे बिल, C2 चं वेगळं ओके, काढावं सेपरेट लागेल, वेगळं काढावं लागेल, C4 चं वेगळं काढावं लागेल. ओके. लक्षात आलं पॉइंट? हो सर. येस. तर असं असतं. जर तुम्हाला तुमच्याकडं आता हे नॉर्मल कंडिशन आहे ना, प्रॅक्टिकल गोष्ट आहे. व्हेकल नंबर मेन्शन करायला लागतो ना. हा, एक्झॅक्टली. आता आपल्या याच्यातले 3 पॉइंट क्लिअर झाले आहेत. ठीक आहे, म्हणजे डिस्टन्सचा पॉइंट क्लिअर झाला, करेक्ट. हो. सिंगल इन्व्हॉइस. आता कॅन आय ऍड 2 इन्व्हॉइसेस इन अ 1 ईवे बिल? नो, you cannot generate a single EOA bill against the 2 invoices. However, you can use consolidate EOA bill to club the 2 or more EOA bills. म्हणजे काय आहे, एक सिस्टम दिलेली आहे की तुम्ही असं म्हणताल की बाबा हा इन्व्हॉइस नंबर आहे, बरोबर आहे. एक नंबर इन्व्हॉइस नंबर 1 आहे आणि इन्व्हॉइस नंबर 2 आहे. या दोघांचंही मी एकच ईवे बिल काढतो, असं होणार नाही. ईवे बिल मध्ये एक कन्सॉलिडेट नावाचं ईवे बिल आहे. कन्सॉलिडेट जेव्हा आपण साईटला जातो ना, तिथं कन्सॉलिडेट ईवे बिल असतं. म्हणजे काय, पार्टी एकच आहे, हेही P1 आहे, हेही P1च आहे, पण 2 इन्व्हॉइसेस दिले मी 2 मटेरियलचे वेगळे. त्यावेळेस मी पार्टी एक असल्यामुळे ते कन्सॉलिडेट करू शकतो. लक्षात आलं? पण दोघांचं एकच ईवे बिल नाही काढू शकत, तिथं आपल्याला कन्सॉलिडेट करण्याची सोय आहे. ओके ओके. आता सगळ्यात महत्वाचं आहे ई-वे बिल. ई-वे बिल कोण कधी काढणार, म्हणजे कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ई-वे बिल काढायची. पॉइंट लक्षात आला? सगळ्यात पहिले आपण बघूया B2B, म्हणजे दोघांकडे सुद्धा काय आहे, जीएसटी नंबर आहे. येस. हा. बघलं, दोघांकडे जीएसटी नंबर आहे. अशा केस मध्ये जो माल विकतो म्हणजे कोण, सप्लायर, तो काढणार. ओके. सेलर काढणार, कारण त्याला ट्रान्सपोर्ट करायचा आहे ना माल. हो. आता B2C मध्ये जो माल विकणार तोच काढणार. येस. ओके. C2B मध्ये आता जो विकतोय त्याच्याकडे जीएसटी नंबर आहे का? नाही. मग जो परचेस करणार आहे तो काढणार. म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये ज्याच्याकडे जीएसटी नंबर आहे तो काढणार. हो. एकदम सोप्या शब्दात. ओके. येस सर. आता महत्वाचं, दोघांकडेही हाई कस्टमर आहे आणि हाई कस्टमर आहे, म्हणजे यांच्याकडे जीएसटी नंबर आहेत का? नाही. मग ट्रान्सपोर्टरला काढावं लागेल. ओके. पॉइंट. हो सर. आता कस्टमर आणि ट्रान्सपोर्टरला तोच रूल अप्लाय आहे की व्हॅल्यू ऑफ गुड्स 50,000च्या वर आहे का? ओके. डिस्टन्स जे आहे ते 50 किलोमीटरच्या वर आहे का? लक्षात पॉइंट. हो सर. व्हेरी. तर इथं समजलं की 3 लोक कसे आहेत, B2B मध्ये जो माल विकणार त्याच्याकडं, पण B2C आणि C2B मध्ये ज्याच्याकडे जीएसटी नंबर असेल तो काढेल. येस. आणि दोघांकडे जीएसटी नंबर नसेल तर ट्रान्सपोर्टर काढणार. ट्रान्सपोर्टर. लक्षात आला पॉइंट. हो सर.
ओके, व्हेरी गुड. चलो. आता should I generate a e-way bills against the invoice raised for supply of service चा विषय चालू आहे. नाही. दिसला नाही. सप्लाय होतं का? नो. नाही. E-way bill rule do not apply to service oriented transaction, hence you need not generate an e-way bill against the supply of service. बरोबर? Yes, sir. व्हेरी गुड. आता महत्वाचं की इनवॉइस हाऊ मेनी डेज आफ्टर रेजिंग अन इनवॉइस दॅट वन शुड जनरेट ई-वे बिल फॉर डिलेड डिलिव्हरी. याचा अर्थ काय? डिलिव्हरी उशिरा माल पोहोचला गेलं अशा वेळेस हा, म्हणजे तरी उशीर चालू शकतो. आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे, जनरली काय होतं की माल निघतो ना त्यावेळेसच तुम्हाला पार्ट ए आणि पार्ट बी भरावा लागतो ई-वे बिलचा. हा. ओके, पार्ट ए आणि पार्ट बी भरावा लागतो ज्यावेळेस नॉर्मली माल निघतो त्यावेळेस. ओके, पण त्याचं म्हणणं काय याच्यामध्ये की तुमच्याकडनं माल तर निघाला, तुम्ही पार्ट ए भरून टाकला, बरोबर आहे, पण माल डिलिव्हर्डच नाही झालाय अजून किंवा डिले झाला. या केसमध्ये कसं करतात? ओके, लक्षात आली सिच्युएशन? तुमचा ट्रान्सपोर्टनी निघाला माल म्हणून तुम्ही पार्ट ए भरून टाकला आणि तुम्ही ट्रान्सपोर्टला टाकल्यानंतर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी संपली, सपोज तुम्ही पार्ट बी पण भरून टाकता. ओके, आता त्यांचं म्हणणं आहे की पार्ट ए भरला, पार्ट बी त्यांना मालच मिळालेला नाही किंवा मिळाला पण लेट मिळाला, त्या केसमध्ये कसं करसाल? तर त्यांचं उत्तर आहे द ई-वे बिल इज रिक्वायर्ड ऍट द टाइम ऑफ, कधी? ऍट द टाइम ऑफ डिलिव्हरी ऑफ गुड्स ओनली. सो इनवॉइस इज रेज, मी फक्त काय करून ठेवला, इनवॉइस मारून ठेवलेला आहे, अजून आपल्याकडनं मालच गेलेला नाहीये, बरोबर? फक्त मी इनवॉइस रेज केलेला आहे, बट गुड्स नॉट डिलिव्हर्ड एट, देन पार्ट ए कॅन बी जनरेटेड ऑन द ई-वे बिल. बरोबर आहे? फक्त इनवॉइस काढलेला आहे मी, अजून माल दिलेला आहे का? नाही. तर पार्ट ए भरा अँड पार्ट बी डिटेल्स कॅन बी एंटर्ड लेटर ऑन अपॉन डिलिव्हरी. द व्हॅलिडिटी ऑफ द ई-वे बिल बिगिन्स व्हेन पार्ट बी इज एंटर्ड. महत्वाचा क्वेश्चन आहे बरं फार. ई-वे बिलची व्हॅलिडिटी असते पार्ट बी एंटर्ड नाही परंतु त्याची व्हॅलिडिटी चालू होत नाही. लक्षात आलं पॉइंट? हो सर. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रिस्पॉन्सिबिलिटी अँड लायबिलिटी फॉर द ट्रान्सपोर्टर इन ई-वे बिल सिस्टम? आता आपण बघितलं होतं ना, लायबिलिटी कोणाची राहते आणि काय असतं, बरोबर? त्याच्यात ट्रान्सपोर्टर कॅरिंग अ गुड्स बाय रोड, एअर, रेल एक्सेट्रा also need to generate a e-way bill if the supplier has not generated e-way bill due to any reason. त्याच्याकडे जीएसटी नंबरच नव्हता, त्यांनी काढलाच नाही, काही जरी केलं त्यांनी, तर कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे? ट्रान्सपोर्टर वाला. जनरेट ई-वे बिल ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन शेअर्ड बाय द सप्लायर और कन्साइनर रिगार्डिंग द इनवॉइस और चलन. म्हणजे आपल्याला कंप्लायन्स ई-वे बी. आता जर ट्रान्सपोर्टरनी ई-वे बिल नाही काढला तर त्याला पेनॉल्टी फेस करावा लागेल. किती रुपयाची? 10,000 रुपयाची. किंवा टॅक्स सॉट टू बी इव्हॅडेड, म्हणजे जर त्यांनी म्हणजे पकडला गेला माल आणि त्याच्यावर जर टॅक्स नाही भरलेला असेल तर तो टॅक्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय केलं, सप्लायरनी इनवॉइस दिलं आणि त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये जीएसटी लावूनच नाही दिला, त्याच्याकडे जीएसटी नंबर होता, बरोबर? म्हणजे काय झालं, चोरीचा माल झाला ना थोडक्यात. मग तो सापडला गेला
बरोबर, आणि त्याच्यावर टॅक्स निघाला 20,000 रुपये. ओके, तर 20,000 किंवा 10,000 विचेवर इज हायर ग्रेट, म्हणजे किती ग्रेटर रुपये झाले? 20,000 रुपये, बरोबर. 20,000. आणि जो माल सापडला 20,000 तर भरायचाच आहे, पण तुम्हाला तो माल पण नाही भेटणार, तो कॉन्स्पिकेट होऊन जाणार. म्हणजे तो काय होणार, सेज होऊन जाणार, की व्हेइकल आणि तो माल सुद्धा. म्हणजे एवढे कडक कडक नियम आहेत. त्यामुळे नॉर्मली ईए बिल सगळे लोक बनवतात. काही ना काही व्हॅल्यू तरी दाखवून बनवतील, पण बनवतील. हो. ओके, आता महत्वाचा विषय, हाऊ मेनी ई-वे बिल्स आर रिक्वायर्ड टू बी जनरेटेड टू शिप अ कन्साइनमेंट टू अ कस्टमर इन्व्हॉल्विंग मल्टिपल ट्रान्सपोर्ट. हा फार प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे. मल्टिपल ट्रान्सपोर्ट जर असेल तर किती लागतील तुम्हाला? Having different transporter IDs in between, how will the one invoice, one EOA bill validation be complied here since end customer is only one? For example, मी तुम्हाला सांगतो, सोपं एक्झाम्पल आहे. आपण पुण्यावरनं तुम्ही कोणाला तरी, सपोज कुठे तुमचा चाललेला आहे, गुजरातला माल चाललाय, बरोबर. आता पुण्यावरनं निघाला आणि पुण्यावरनं निघून काय झालं, की तो गुजरात मध्ये, सॉरी, तुम्हाला दिल्लीला पोहोचवायचा आहे माल. माल कुठं पोहोचवायचा आहे? पुण्यावरनं दिल्लीला. पण दिल्लीला काय होत आहे, की पुण्यावरनं निघाला की तो ट्रक चेंज होणार गुजरातमध्ये, मग गुजरातवाला दिल्लीला, असं होतं ना. हा, म्हणजे ट्रक चेंज होतो. ट्रक चेंज होतात, म्हणजे तुमच्या ट्रान्सपोर्टर आयडी चेंज झाल्यात ना. हा, अशा केसमध्ये किती ई-वे बिल लागतील तुम्हाला, असं त्यांचं विचार नाही. म्हणजे एक डेस्टिनेशन वरनं निघालो, बरोबर. म्हणजे पुण्यावरनं निघालो मी, करेक्ट. म्हणजे मी एका डेस्टिनेशन वरनं निघालो, मी डेस्टिनेशन 2 ला पोहोचलो, मग डेस्टिनेशन 3 ला गेलो, बरोबर आहे. मला पोहोचायचं डायरेक्ट D3 ला, पण D2 ला पण जावं लागेल, तिथून ट्रक चेंज करावं लागेल आणि D3 ला परत जावं लागेल, बरोबर. अशा केसमध्ये काय होतं, सगळ्यात महत्वाचा विषय आहे, वन ई-वे बिल नीड टू बी जनरेटेड अगेन्स्ट द इनवॉइस. एकच ई-वे बिल लागणार. आता कसरत कुठे चालू होते? अबोव सिच्युएशन इज नोन ॲज ट्रान्सशिपमेंट. म्हणजे माल माल ट्रान्सपोर्ट होताच एका गाडीतनं दुसऱ्या गाडीत गेला. ओके, मल्टिपल ट्रान्सपोर्ट लागलेत, बरोबर. तर या केसमध्ये ट्रान्सपोर्टर कॅन ऑल्सो रिअसाइन अनदर ट्रान्सपोर्टर. सेलर कॅन नॉट मेक एनी चेंजेस टू असाइन ट्रान्सपोर्टर. याचा अर्थ काय? फॉर एक्झाम्पल, तुम्ही पुण्यावरनं तुमच्या कंपनीने माल पाठवला पर्पल ट्रान्सपोर्टने, ओके, आणि तिथे एकच ई-वे बिल काढलेला आहे आणि त्याच्यात लिहिलेलं आहे डायरेक्ट पुण्यावरनं निघणार, हा ट्रान्सपोर्ट नंबर आहे, गाडीचा व्हेइकल नंबर हा आहे, बरोबर आहे, याच्यात एवढ्या एवढ्या रुपयाचा टाकलेला आहे आणि हा डायरेक्टली दिल्लीला उतरणार आहे. आपला विषय संपला, बरोबर आहे, आपला सेलरचा. मग म्हणून दिलेलं आहे इथं, सेलर कॅन नॉट मेक एनी चेंजेस. सेलर कॅन नॉट मेक एनी चेंजेस, कारण की त्यांनी काय केलं, पर्पल वाल्याला ट्रान्सपोर्टर म्हणून नाव टाकून दिलं त्याचं, बरोबर. पर्पल वाल्यांनी काय केलं, गुजरातला जाऊन एका दुसऱ्या ट्रान्सपोर्ट एजन्सीला दिला माल, दुसऱ्याच्या ट्रकमध्ये टाकलं. मग ट्रान्सपोर्टर काय करणार, रिअसाइन करणार अनदर ट्रान्सपोर्टरला. म्हणजे पर्पल वाला काय करणार, फॉर एक्झाम्पल मेट्रो वाल्याला देणार, मेट्रो ट्रान्सपोर्ट वाल्याला. पण एकदा सेलर पुण्यातनं निघाला, तो चेंज करणार का काही पण? नाही. So the user has to generate different delivery challenge against the invoice based on the different transporter ID, because different EOA bill against a single invoice is not possible, and we also cause the problem in
पॉप्युलेटिंग इन GSTR1. मग GSTR1 लाही प्रॉब्लेम जातो ना आपला. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की प्रत्येक इनवॉइस सोबत हा अटॅच असतो, बरोबर. हो. आणि फक्त ट्रान्सपोर्टर चेंज होता, इनवॉइस तर तेवढाच आहे ना. हा. पाठवणारही सेम आहे, घेणारही सेम आहे, फक्त ट्रान्सपोर्टर चेंज होत आहेत. हम्म. म्हणून सिंगल ई-वे बिलच निघणार आणि त्याला फक्त तो रिअसाइन करणार ट्रान्सपोर्टर. ओके. कारण तसं जर नाही केलं तर ते प्रत्येक वेळेस इनवॉइस नंबर सेम येणार आणि GSTR1 मध्ये प्रॉब्लेम येणार. मग हा. डबल दिसणार ना अननेसेसरली. म्हणजे आज येस. तर मी पकडलं फक्त पुण्यावरनं निघाला, गुजरातला पोहोचला, गुजरातवरनं निघाला, दिल्लीला पोहोचला. उद्या जर असं असेल, पुण्यावरनं निघेल, मध्य प्रदेशला जाणार, मध्य प्रदेशवरनं गुजरातला जाणार, गुजरातवरनं दिल्लीला, म्हणजे किती वेळ ई-वे बिल निघणार. तर एकच एकच. एकच कन्साइनमेंट 4 वेळा बिल थोडी होणार. नाही. म्हणून तो GSTR1 ला प्रॉब्लेम येणार. म्हणून तो फक्त ट्रान्सपोर्टरला रिअसाइन करून दिलेला आहे विषय. हम्म. जमलं. हो सर. आता हे एक महत्वाचा विषय आहे. फॉर सिलेक्शन ऑफ सब टाइप इन केस ऑफ आउटवर्ड सप्लाय, व्हॉट डू टर्म्स CKD और SKD अँड लाईन सेल मीन्स. तुम्हाला CKD आणि SKD माहिती आहे का? नाही सर. एक असतं नॉकडाऊन कंडिशन. ओके, नॉकडाऊन कंडिशन असतं, म्हणजे सेमी नॉकडाऊन कंडिशन SKD. आणि दुसरं असतं कम्प्लीट नॉकडाऊन कंडिशन. याचा अर्थ फॉर एक्झाम्पल हे दिलेलंच आहे. मूवमेंट ऑफ फॅन इन अ डिफरंट पार्ट्स विच विल बी असेंबल लॅटर. फॉर एक्झाम्पल, आता फॅन तयार करायचा आहे तुम्हाला. ओके, फॅन तयार करायचा आहे तर त्याला हे वाइंडिंग मशीन वेगळं लागतं, गोलवालं, बरोबर आहे. हो. त्याच्यानंतर त्याला लागणारे पत्ते वेगळे लागतात आपल्याला, हो. आणि त्याच्यावर वर लटकवायचं वेगळं लागतं, बरोबर आहे का. हा. आता काय झालं की मी पत्ते वेगळे ठेवले. ओके, पत्ते वेगळे ठेवले आणि वरचा फासा वेगळा ठेवला, बरोबर आहे. आणि हे सगळं वेगळं ठेवलं. तर तिन्ही गोष्टी मी काय केले, तिन्ही गोष्टी काय केल्या, वेगवेगळ्या ठेवल्या. तीन म्हणजे ते फासे आणि तुमचं तिसरं हे वाइंडिंग मशीन, बरोबर आहे. हे वेगवेगळं ठेवलं आणि याला असेंबल सोबत नंतर केलं. लक्षात आलं का? हा. त्याला आणि म्हणजे आता ज्यावेळेस तो फॅन पूर्ण बनणार त्यावेळेस तो कम्प्लिटली नॉकडाऊन असेल. आणि येस. ज्यावेळेस तुम्ही पत्ते 1, 2, 3 घेता तेव्हा तो सेमी असतो. लक्षात आलं का? हा. आणि लाईन सेल म्हणजे काय, व्हर्टिकल सेल मेड फ्रॉम वन युनिट डिपार्टमेंट डिव्हिजन ऑफ एन ऑर्गनायझेशन टू अनदर युनिट डिपार्टमेंट इन नेक्स्ट प्रोडक्शन लाईन विथ एन ऑर्गनायझेशन विदिन दॅट ऑर्गनायझेशन. आता तुम्ही मोठ्या मोठ्या फॅक्टरीत जाता, फॉर एक्झाम्पल हे तिथंच बनतंय वेगळ्या डिपार्टमेंटला, हे तिथंच बनतं वेगळ्या डिपार्टमेंटला, आणि हे बनतं वेगळ्या डिपार्टमेंटला, बरोबर आहे. हा. म्हणजे एकाकडनं जाणार, मग दुसऱ्याकडं, दुसऱ्याकडनं जाणार, मग तिसऱ्याकडं, पण विदिन दॅट ऑर्गनायझेशन ओनली, बरोबर. तर त्याला म्हणतात लाईन सेल. ओके, पण काही कॉन्सेप्ट आहे, म्हणजे SKD म्हणजे काय, CKD म्हणजे काय. ओके. पण हे तर म्हणजे ई-वे बिल करताना हे पण उपयोगात येतं का? 100% ई-वे बिल करताना. म्हणजे आता जर सपोज तुम्हाला तुमच्या विदिन ऑर्गनायझेशन जर असेल तर काढायची आवश्यकता नाही, म्हणजे सेम फॅक्टरी मध्ये आहे तर. हो. आता या फॅक्टरी 1 मधनं जर ट्रान्सपोर्ट करून तुम्ही फॅक्टरी 2 ला पोहोचवलं, पुण्यावरनं पोहोचवलं बँगलोरला, तर आपण काय म्हणू, 50 किलोमीटरच्या वर आहे का, आहे, बरोबर आहे का. हो. तर आपण ई-वे बिल काढून देऊ. किंवा मग ते SKD. अच्छा. हा,
ई-वे बिल काढून देऊ ना आपण. कारण इथं हा पार्ट बनला की तो दुसऱ्या फॅक्टरीत पाठवावाच लागतो, त्याशिवाय तो बनत नाही पूर्ण. असं तर ई-वे बिल तर बनवावंच लागेल. जर ते कंडिशन तीच आहे, 50,000च्या वर आहे का आणि 50 किलोमीटरच्या वर आहे का. तर या पद्धतीने आपलं ई-वे बिल संपतं. आता ई-वे बिलचे बरेचसे क्वेश्चन्स आहेत माझ्याकडं. ओके, हा ते मी तुम्हाला शेअर करतो पूर्णच्या पूर्ण. भरपूर क्वेश्चन्स आहेत, त्यांनी आणखीन क्लॅरिटी येऊन जाणार तुम्हाला. यावर्षी आपलं 10 तारखेचं झालं नाही, पण 20 तारखेला म्हणजे मंगळवारी तुमचं जमेल ना? हो सर, सकाळी जमेल ना? सकाळी जमेल, पण किती वाजता सर? सकाळी सॉरी दुपारी. तुम्हाला दुपारी. दोन किंवा 1 तासापूर्वी म्हणजे सुट्टी घ्यावं लागेल. 5 वाजता येऊन जावा. ठीक आहे, चालेल. 5 तारखेला आपण 20 तारखेला 5 वाजता. ठीक आहे ना? 20 तारखेला 5 वाजता. ठीक आहे. ते GST 3B फायलिंग शिकून घेऊ ना आपण. हा है ना? ते होऊन जाणार. आणि उद्यापासून आपण काय करू, जीएसटी चालू करू. सॉरी, TDS. ओके. ठीक आहे, उद्यापासून आपण हे चालू करूया, TDS. TDSचं वर्किंग वगैरे सगळं पूर्ण A to Z. सर, ऍपला काही प्रॉब्लेम आलाय का? लॉग इन नाही होत. तो बग्सच निघत नाही आहे काहीच त्यातला, तर ते ओपनच होत नाहीये. तर ते मी आता सांगितलंय करायला, तर एक साधारण 8-10 दिवसात ते तयार होऊन जाणार परत. आपलं मॉड्यूल 1 झालं, मॉड्यूल 1 झालंय, मॉड्यूल 2 झालंय, 3 झालंय, 4 झालेलं आहे. 4 मधलं जे GSTR 9 आहे ना, ते फक्त सर, पेंडिंग कोर्स घेऊ आपण. तुम्ही जीएसटीचा हे केलाय, मी बिझनेस एक्झिक्युटिव्ह केला होता. Sorry, काय म्हटलं? बिझनेस एक्झिक्युटिव्हचा कोर्स अप्लाय केला होता सर. तो चुकीने झाला असेल तुमचा. कोर्स मधला म्हणजे आपण पहिले जीएसटीचा सिलेबस बघून घेतोय आता. हा त्याच्यानंतर कॉम्पोजिशन स्कीम झालं आपलं, RCM झालं आपलं, ई-वे बिल झालेलं आहे आणि ऑफसेट ऑफ लायबिलिटी पण झालेलं आहे आपलं. हा झालं. हे पण झालेलं आहे. आता आपण चालू करूया TDS पूर्ण. TDS मध्ये चालू करूया. ठीक आहे, ठीक उद्यापासून. आहे सर. ओके, चालेल. सर, मग ते क्वेश्चन तुम्ही